मित्रांनो, आज होळी असल्यामुळे नाश्त्याला काय बनवा म्हणून मी आज म्हटलं चला आज पाणीपुरी बनवूया घरी। तर त्याकरता मी इथे 2 बटाटे शिजवून घेतले, त्याची साल काढली होती आणि थोडेसे वाटाणे सुद्धा मी शिजवून घेतले होते गाळ, आणि बटाटा आणि वाटाणे सुद्धा मी मॅश करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे। मी ते तिखट पुदिन्याचं पाणी सुद्धा केलेलं आहे, तर मी ते थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर छानपैकी धुवून त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, थोडासा जिरा हे छानपैकी धुवून मी याला छान एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी सुद्धा ॲड केलेलं आहे। तिथं आपली छानपैकी तिखट चटणी सुद्धा तयार झालेली आहे पाणीपुरीसोबत खाण्याकरता। आणि मित्रांनो, मी ते थोडीशी चिंच घेतली, थोडा वेळ पाण्यामध्ये मी ती भिजू दिली, त्यानंतर त्याचं छानपैकी पाणी काढून मी छान असं उकळू दिलं। त्याच्यामध्ये थोडंसं गूळ सुद्धा ॲड केलेला आहे, थोडासा चाट मसाला सुद्धा ॲड केलेला आहे आणि छानपैकी असं एकदम घट्ट होईपर्यंत उकळू दिलं आहे। तिथे आपल्याला हे गोड पाणी सुद्धा तयार झालेलं आहे पाणीपुरीसोबत खाण्याकरता। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला सुद्धा टाकायचा आहे। मित्रांनो, आता पाणीपुरीवर टाकून खाण्याकरता मी इथे खारी बुंदी घेतलेली आहे, त्यानंतर इथे मी बारीक कांदा कट करून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि थोडीशी शेव सुद्धा घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे दही पाणीपुरी खाण्याकरता मी वरून हे दही घेतलेलं आहे, याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे आणि खारी बुंदी घेतलेली आहे सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि छानपैकी मिक्स करून घेतलंय, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, इथे मी पाणीपुरीचे जे पुऱ्या असतात ते सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी रव्याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत, घरी बनवलेलं खूप हेल्दी असतं, त्यामुळे म्हटलं आज होळी आहे तर चला काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे। तर नाश्ता करता मी आज पाणीपुरी बनवलेली आहे, ते सगळं काही मी घरीच बनवून घेतलेलं आहे। मित्रांनो, घरी खायला खूप छान लागतं, बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खूप हेल्दी असतं, त्यामुळे म्हटलं आज चला घरीच बनवूया। हे बघा मित्रांनो, इथे आता पाणीपुरी खाण्याकरता तयार आहे, तुम्ही बघू शकता। इथे छानपैकी आता मी याच्यामध्ये मसाले सुद्धा भरून घेतलेले आहे। तर या मित्रांनो, आज पाणीपुरी खायला होळी स्पेशल। हे बघा मित्रांनो, खूपच टेस्टी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, खूपच छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल आणि घरी बनवलेलं खूप हेल्दी असतं, त्यामुळे घरी बनवलेलंच खूप छान असतं। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे तर। आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्हा सर्वांना आमच्या यूट्यूब चॅनल तर हॅपी होळी।